समोर दादू बसलाय म्हणून मला बोलता येत नाहीये. हा अच्छा, हा ठीक आहे. बरं, माझं प्रेझेंटेशन आवडलं का मग सरांना? त्यात काही कमी नव्हती राहिली ना? अजिबात नाही. तुला यासाठी 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. आणि तुला माहितीये का सर काय म्हणाले? पहिल्यापेक्षा हे प्रेझेंटेशन खूप टेस्टी झालं होतं. छान झालं होतं, छान. तू माझ्याकडून सरांना थँक्यू सांगा. अगं तू कशाला थँक्स म्हणते प्राची? थँक्स तर मी तुला म्हणाले पाहिजे ना, कारण तुझ्यामुळे सर परत एकदा माझ्यावर खुश झाले. ऐक ना प्राची, माझ्या दादूला ना डिस्टर्ब होतंय, त्याने हॉटस्पॉट कनेक्ट केलंय. मी तुला नंतर फोन करते. हा बाय. हो मी पण ठेवते. बाय. माझी कॉलेज फ्रेंड प्राची. मी विचारलं तुला? गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. इंद्रा थांब. अरे माझ्याकडे काम होतं. आज देवीचा दिवस असतो आणि गेला महिनाभर मी देवीचे उपवास करते. आता काय मी पण उपवास करायचे? हे नाही रे बाबा, तुला नाही उपवास करायला सांगते. सध्या मी करते आणि भविष्यात तुझी बायको करेल उपवास, त्याच्यामुळे तुला उपवास करावे लागणार नाहीयेत. आता माझं म्हणणं इतकंच आहे की देवीची साडी चोळीने ओटी भरायची असते आणि ती ओटी महाडिकांच्या घरची सून भरते. आई प्लीज डोंट टेल मी की तुझी इच्छा आहे मी लग्न करावं आणि तुझ्यासाठी सून घेऊन यावं. नाही, माझी ही इच्छा आहेच आहे. खरं सांगू ना, ते हे सगळे उपास तपास त्यासाठी सुद्धा चालूच आहेत माझे. आई तुला चांगलं माहितीये मी आणि लग्न. बरं, ते बाकीचं सगळं नंतर बघू. आता माझा मुद्दा इतकाच आहे की तुझ्या कंपनीत जाशील ना तेव्हा आम्हाला सगळ्यांना मंदिरात सोड. अच्छा, म्हणजे मुद्दा हा आहे. तू उगाच कुठला मुद्दा कुठे घेऊन जाते? लग्न सून काय बोलत होती? मी कुठे घेऊन गेले? बरं ठीक आहे मी सोडतो सगळ्यांना, बट सगळे म्हणजे कोण? अजून कोण कोण येते? सगळे म्हणजे मी आहे, वहिनी आहे, उर्मिला आणि चिकू. चिकूला पण घेऊन चाललीस? तिला तुझ्यासारखी टिपिकल नको बनवूस, तिला थोडं मॉडर्न ठेवूयात ना. मी नाही तिला म्हणाले चल म्हणून, ती स्वतःहून तयार झाली यायला. तिला त्या मंदिरात जाऊन ब्लॉग करायचं. अच्छा, तिथेही ब्लॉग्स? बरं ठीक आहे, मी सोडतो तुम्हाला सगळ्यांना, पण एका अटीवर. आता काय? हे बघ, तुमच्यामुळे मला उशीर नाही झाला पाहिजे. बरं बाबा, नाही वेळ वाया जाणार. आम्ही अगदी वेळेत तयार होतो. ठीक आहे. तुमच्याकडे टोटल 12 मिनिटं आहेत, पटकन आवरा. इंद्रा, हा असा आहे माझा मुलगा. देवा, गड्यांच्या काट्यांवर चालणारा माझा इंद्रा जरा माणसांची जोडला जाईल, या घरात रमेल, असं कोणीतरी त्याच्या आयुष्यात आण बाबा.